36 तासांचा आणि 63 तासांचा असा जो तब्बल 2 ते 3 दिवसांचा जम्बो ब्लॉक होता मध्य रेल्वेवरचा, तो आता संपलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे मध्य रेल्वेने 36 तासांचा मेगा ब्लॉक घेतलेला होता। तिथल्या काही प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं रुंदीकरणाचं काम करायचं होतं, त्यामुळे हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला होता, जो 12:30 वाजता संपलेला आहे। भायखळा वडाळा स्थानकापर्यंत थांबलेल्या लोकल ट्रेन म्हणजे तिथपर्यंत धावत असलेल्या लोकल ट्रेन आता CSMT स्थानकापर्यंत धावतायत। तर ठाण्यातला मेगा ब्लॉक सुद्धा सकाळीच संपलेला आहे। तिथलं प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचं काम झालेलं आहे आणि तिथून लोकलची चाचणी ही यशस्वीपणे घेण्यात आलेली आहे। तर इकडे मध्य रेल्वेचा जो CSMT स्थानकातला मेगा ब्लॉक होता तोही संपलेला आहे। 12:30 वाजता हा मेगा ब्लॉक संपलेला आहे आणि आता लोकल CSMT पर्यंत धावतायत। तब्बल 2 ते 2.5 दिवस मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या असुविधांचा सामना करावा लागलेला होता। खरं तर आवाहन करण्यात आलेलं होतं मध्य रेल्वेकडनं की वर्क फ्रॉम होमची सुविधा तुम्ही उपलब्ध करून द्या। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। गरज असेल तरच घराबाहेर पडा। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून घेऊया। सीमा, तुम्ही CSMT स्थानकात आता उपस्थित आहात। 12:30 वाजता मेगा ब्लॉक संपलेला आहे। मुंबईकरांनी तर सुटकेचा निश्वास सोडलेलाच असेल, मात्र अपडेट्स काय, ज्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला होता ते काम कसं पूर्ण झालं? तर नक्कीच मध्य रेल्वेने CSMT स्थानकावरती जो 36 तासांचा मेगा ब्लॉक जारी केलेला होता, तो मेगा ब्लॉक आता संपलेला आहे आणि आपण बघू शकतो की CSMT स्थानकावरती पहिली ट्रेन जी आहे ती दाखल झालेली आहे। आपल्या समोर ही ट्रेन आहे आणि या ट्रेनची दृश्य आपण सध्या बघू शकतो। त्याचसोबत या CSMT स्थानकावरती प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11चं जे काम सुरू होतं ते कामसुद्धा पूर्ण झाल्याची माहिती जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडून दिली जात आहे। मुंबईकरांसाठी सध्याची ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल की गेल्या 36 तासांपासून एकही रेल्वे आपल्याला CSMT स्थानकावरती बघायला मिळत नव्हती, मात्र आता आपण बघतोय की हा मेगा ब्लॉक संपलेला असून पहिली ट्रेन जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। खरं तर मध्य रेल्वेच्या मार्गावरती ज्या लोकल ट्रेन धावत होत्या त्या लोकल ट्रेन भायखळा स्टेशनपर्यंतच धावत होत्या, तर दुसरीकडे रेल्वेवर मार्गावरून ज्या ट्रेन धावत होत्या त्या ट्रेनसुद्धा वडाळा स्टेशनपर्यंतच धावत होत्या। मात्र पुढे येण्यासाठी मुंबईकरांना मोठी जी आहे ती कसरत करावी लागत होती। मात्र आता आपण बघतोय की मेगा ब्लॉक जो आहे तो आता संपलेला आहे आणि आज रविवार आहे आणि रविवार असताना हा मेगा ब्लॉक जो आहे तो संपलेला आहे आणि ज्या फलाटांचं काम जे आहे ते सुरू होतं ते कामसुद्धा पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली जात आहे। सोबतच मध्य रेल्वेने जो 63 तासांचा जो मेगा ब्लॉक जारी केलेला होता तो सुद्धा सकाळी संपलेला आहे आणि ते तिकडचं काम सुद्धा जे हाती घेण्यात आलेलं होतं मध्य रेल्वेच्या माध्यमातून ते काम सुद्धा पूर्ण झाल्याची माहिती सध्या रेल्वे प्रशासनाकडून दिली जात आहे। सध्या मुंबईकरांसाठी आजची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण गेल्या 36 तासांपासून मुंबईकर हे ठिकठिकाणी प्रत्येक वाहतूक कोंडीचा ते सामना करत होते। खरं तर मुंबई लोकल ट्रेन ही मुंबईकरांची केला होता मुंबईकरांना, मात्र आता या त्रासातून मुंबईकरांची सुटका झालेली आहे। मध्य रेल्वेवरचा मेगा ब्लॉक संपलेला आहे। धन्यवाद सीमा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। आज 2 दिवसानंतर ही